नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहेत सर्व? मजेत? वारंवार विचारलेल्या प्रश्नांच्या सिरीज मध्ये मी उमेश सर तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपलं लेक्चर नंबर चालू आहे 12. ज्यांनी आतापर्यंत 11 बघितले नसतील एकदा बघून घ्या, नक्कीच फायदा होऊन जाईल. फक्त काय करायचंय तुम्हाला, लिंक शेअर करायची आणि लाईक करून घ्यायचे. आपली 2 कामं करून घ्यायची. प्रत्येक टॉपिक मधले मी पहिले 5 प्रश्न घेत होतो, आता 10-10 प्रश्न घेत आहेत. तर सगळ्यांनी लाईक करून घ्यायचे आणि लिंकला शेअर करून घ्यायचे. चला मग सुरुवात करूया. आजचा आपला टॉपिक असणार आहे घातांक. घातांक या टॉपिक वरती आतापर्यंत विचारलेले वारंवार प्रश्न आपण बघणार आहोत. आजचा टॉपिक असणार आहे घातांक. चला मग वेळ न घालवता सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न बघा. 6चा चौथा घात भागिले 6चा वर्ग SRPF 10 सोलापूर 2018 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा, 6चा 6वा घात, 6चा चौथा घात, 6चा वर्ग आणि 6चा 1 घात. ज्यावेळेस पाया समान असेल, मध्ये भागिले चिन्ह असेल, तेव्हा घातांकाची काय होते? वजाबाकी. म्हणजे पाया तोच ठेवायचा. 4 मधून 2 गेले 2, म्हणजे 6चा वर्ग. काय येणार उत्तर? ऑप्शन नंबर सी, 6चा वर्ग. क्लिअर? चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2चा 16वा घातांक भागिले 2चा 10वा घातांक बरोबर किती? बघा, हा नाशिक बॅट्समन 2017, नागपूर 2013 आणि नागपूर शहर 2014 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा, 28, 512, 64 आणि 1024. आत्ताच सांगितलं मी, दोघांचा पाया समान आहे, 2-2 आहे, मध्ये भागिले चिन्ह आहे. पहिल्याचा घातांक 16 आहे, नंतरचा घातांक 10 आहे. जर पाया समान असेल, मध्ये भागिले चिन्ह असेल, तर घातांकाची काय होते? वजाबाकी. म्हणजे 2चा 16 मधून 10 गेले 6वा घात. आता 2चा 6वा घात म्हणजे 2 6 वेळा गुणायचे. 3, 4, 5, 6. बघा, 2चा घन 8, 2चा घन 8, 8 गुणिले 8, 8चा वर्ग किती? 64. म्हणजे ह्याचं उत्तर किती येणार? ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3, 64. समजलं सगळ्यांना? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2/3 कंसाचा शून्य घात या घातांकित संख्येची किंमत किती? नागपूर ग्रामीण पोलीस 2016 आणि बीड पोलीस 2014 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा, 0, 2, 3 आणि 1. कोणत्याही संख्येचा शून्य घात म्हणजे त्याचं उत्तर 1. मग ती संख्या धन असेल, ऋण असेल किंवा अपूर्णांकात असेल, फक्त त्याचा जर घातांक 0 असेल तर त्याचं उत्तर नेहमी किती येतं? 1, म्हणजे 1च. ऑप्शन नंबर डी. जर इथं तुम्हाला 50चा जरी शून्य घात असेल तरी सुद्धा उत्तर 1च. कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल तर त्याचं उत्तर नेहमी 1 येतं. मग ती संख्या धन असेल, ऋण असेल, अपूर्णांकात असेल तर सुद्धा त्याचा जर शून्य घात असेल तर उत्तर नेहमी 1. क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 2.3 अधिक 2.7 कंसाचा घन छेद 2.3 अधिक 2.7 बुलढाणा जिल्हा पोलीस 2017 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा, 0.5, 0.16, फक्त 5 आणि 25. आता असे प्रश्न बघितलं का मग आता त्याचा घन कसं काय करायचं? सरळ बेरीज करा. बेरीज दिली 2.3 आणि 2.7 यांची करा बेरीज. 7 आणि 3 10, 2 2 4 आणि 1 5. एक घर सोडून पॉइंट किती आलं? 5. अंशस्थानी 5, 5चा घन छेदस्थानी या दोघांची बेरीज आत्ताच आपण केली, किती आलं? 5. 5चा घन 125 छेद 5. 5 ने भाग दिला, 5 दुने 10, 2 उरले, 5 वाचा 25. म्हणजेच काय आलं? फक्त 25. उत्तर किती येणार? फक्त 25. कळलं का? क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 81चा 3/4 घात मुंबई शहर पोलीस 2017 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा, 3, 9, 27 आणि 81. ज्यावेळेस तुम्हाला घातांक दिलेले असतात त्या घातांकामधला छेद घालवायचा. छेद घालवला की पूर्ण संख्येचा आपल्याला घातांक काढता येतो.
आता 81चा 3/4 म्हणजे ह्याचा छेद 4 आहे तो आपल्याला घालवायचा आहे. म्हणजे ह्या संख्येची फोड अशी करायची ज्याचा चौथं मूळ असणार 81. 81 म्हणजे 3चा चौथं मूळ, 3चा वर्ग 9, 3चा वर्ग 9, 9 9 81. म्हणजे 81 ची फोड अशी करू शकता 3चा चौथा घात कंसाचा घातांक म्हणजेच काय असतो गुणाकार. 4 ला 4 गेले किती राहिले 3चा घन. मग 3चा घन किती येणार 3 गुणिले 3 गुणिले 3 किती आलं 27. 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे 81चा 3/4 घात याचं उत्तर किती येणार 27. क्लिअर. पुढचा प्रश्न 64चा 1/16 घात बरोबर किती. SRPF 14 औरंगाबाद 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 1/64, 64/6, फक्त 2 आणि फक्त 6. आता इथं सुद्धा घातांकाचा जो छेद आहे ना तो घालवायचा आपल्याला. 64चा 1/6 घात या 64 ची फोड अशी करायची कोणत्या संख्येचा तरी 6वा घात आहे. कोणत्या संख्येचा आहे बघा 2चा घन 8, 2चा घन 8, 8चा वर्ग 64 म्हणजे 64 हा 2चा 6वा घात आहे गुणिले 1/6. 6 ला 6 गेले राहिले काय फक्त 2चा 1 घात. कोणत्याही संख्येचा 1 घात म्हणजे उत्तर तीच संख्या. ऑप्शन नंबर सी, ऑप्शन नंबर 3. किती येणार उत्तर फक्त 2. 64चा 1/6 घातांक म्हणजेच किती 2. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा 2चा घन गुणिले 2चा शून्य घात कंसामध्ये 4चा शून्य घात वजा 3चा शून्य घात बरोबर किती. लातूर पोलीस 2016 ला विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 8, 2चा वर्ग, 2चा चौथा घात आणि 0. किती लिहायचं उत्तर. सगळ्यात पहिला आपण कंस सोडवतो. 2चा घन गुणिले 2चा शून्य घात. आता कंस म्हणजेच गुणिले असतं. कंसाच्या बाहेर जर काही चिन्ह नसेल तर त्याचा अर्थ गुणिले. आता 4चा शून्य घात 1, 3चा शून्य घात 1, कोणत्याही संख्येचा शून्य घात असेल उत्तर 1. 1 मधून 1 गेला 0. आता शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं उत्तर 0च येणार. पुढं काय करायची गरजच नाही. पुढं काय करायची गरज नाही. उत्तर किती येणार 0. कंस सोडवल्यास तुम्हाला कळेल ह्याचं उत्तर 0 आलंय आणि कंसाच्या बाहेर काहीच चिन्ह नाही म्हणजे त्याचा अर्थ गुणिले. मग शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं उत्तर किती येणार 0च. ती संख्या काढत बसायचं नाही, सरळ उत्तर लिहायचं. क्लिअर. पुढचा प्रश्न बघा आता 14a घन b घन c गुणिले 2a घन b घन c वर्ग छेद 21चा 21a6 b4 आणि c2 मुंबई शहर 2017 लाच विचारलेला प्रश्न आहे. ऑप्शन बघा 4abc छेद 3, 4bc छेद 3, 4ab वर्ग c छेद 3 आणि 4b वर्ग c छेद 3. आता तुम्ही प्रश्न बघितला सर सोडवायचा कसा. गुणाकार आहे ना, सरळ गुणाकार करा. संख्यांचा गुणाकार 14 गुणिले 2 28. a घन गुणिले a घन किती येणार a चा 6वा घात. b घन गुणिले b घन किती येणार b चा 6वा घात. c गुणिले c वर्ग किती येणार c चा घन. छेदस्थानी 21 a चा 6वा घात, b चा 4था घात आणि c चा वर्ग. बघा सगळ्यात पहिला 7 ने भाग दिला. 7 चोक 28, 7 त्रिक 21 किती आलं 4 आणि 3 तर कन्फर्म आहे. आता बघा a6 ला a6 गेले, b6 मधून b4 गेले, राहिले किती b वर्ग शिल्लक राहिला. c3 मधून c2 गेले, राहिले किती फक्त c. म्हणजेच काय येणार 4b वर्ग c छेद 3 हे असणार त्याचं उत्तर. 4b वर्ग c छेद 3 ऑप्शन नंबर येणार डी, ऑप्शन नंबर 4. कळले काय केले. ए 6 वेळा लिहिलं वरती, छेदस्थानी पण 6 वेळा लिहिलं, 6 ला 6 गेले. बी अंशस्थानी 6 वेळा लिहिलं, छेदस्थानी 4 वेळा आहे म्हणजे अंशस्थानचे बी वर्ग राहणार आहे शिल्लक. सी अंशस्थानी 3 वेळा आहे, छेदस्थानी 2 वेळा आहे म्हणजे अंशस्थानचा सी शिल्लक राहणार. म्हणून काय येणार 4b वर्ग सी छेद 3.
कळले आता सगळ्यांना? क्लिअर? जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 64,000 बरोबर 0.4 चा घन 10 चा x घात, तर x बरोबर किती? अमरावती 2016 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा 3, 4, 5 आणि 6. ते x ची किंमत काढायची. डावी बाजू काय आहे? 64,000. उजवी बाजू पण 64,000च यायला पाहिजे, कारण बरोबर चिन्हाचा अर्थ डावी बाजू उजवी बाजू समान. 4 चा घन किती? 64. 0.4 आहे, मग घन करताना काय करणार? 3 घर सोडून पॉईंट देणार. 0.64 आलं, 0.4 चा घन. आता बघा, हे आपल्याला 64 संख्या तयार करायची, म्हणजेच आपल्याला काय करायला लागेल? याला 1000 ने गुणावं लागेल, तेव्हाच आपली संख्या येणार 64. आता 3 शून्य पाहिजेत, मग अजून 3 शून्य देण्यासाठी त्या 64 ला आपल्याला अजून 1000 ने गुणायला लागेल, तेव्हाच काय येणार? 64,000 येणार. मग 64,000 येण्यासाठी आपण पहिला 1000 ने गुणलं, नंतर 1000 ने गुणलं. आता 1000वर 3 शून्य, या पुढच्या 1000वर 3 शून्य, एकूण झाले 6 शून्य. म्हणजेच 0.064 गुणिले 10 चा येणार 6वा घात. 0.064 गुणिले 10 चा 6वा घात येणार उत्तर. कळलं का? आपण ह्याला 1000 ने गुणलं तेव्हा उत्तर येणार 64,000. म्हणजेच इथं x ची किंमत किती येणार? तर x ची किंमत येणार 6. चुकून 3 ला टिक करू नका. 3 ला टिक केलं उत्तर चुकून जाईल. कळलं? सगळ्यात पहिलं 0.064 आहे, त्याला 64 करण्यासाठी 1000 ने गुणले आणि नंतर 64,000 करण्यासाठी परत 1000 ने गुणलं, म्हणजे एकूण 10 वरती 6 शून्य येतील. मग 6 शून्य आपण कसं लिहिणार? 10 चा 6वा घात. क्लिअर? समजलं का आता सगळ्यांना? पुढचा प्रश्न बघा, 2 चा वजा 3रा घात कंसाचा वजा 2रा घात आणि त्या चौकटी कंसाचा 1/3 घात बरोबर किती? SRPF 1 पुणे 2018 ला विचारलेला प्रश्न. ऑप्शन बघा, 2 चा वजा 5/3 घात, फक्त 4, 1/4 आणि 2.5/3. आता सांगितलं तुम्हाला, कंस म्हणजे घातांकाचा गुणाकार. वजा 3 गुणिले वजा 2 किती होणार? अधिक 6. वजा गुणिले वजा काय होतं? 6. वजा गुणिले वजा काय होतं? अधिक, म्हणजे 2 चा 6वा घात. आता 6 ही पूर्ण संख्या आहे म्हणून त्याच्या छेदस्थानी 1 लिहितो. कंस म्हणजेच घातांकाचा गुणाकार. 3 1 3, 3 2 6. राहिले का या ठिकाणी 2 चा वर्ग, मग 2 चा वर्ग किती? 4. म्हणून येणार ऑप्शन नंबर बी, ऑप्शन नंबर 2. शेवटी राहिलं 2 चा वर्ग. 2 चा वर्ग किती? 4. समजलं सगळ्यांना? क्लिअर? तर अशाच प्रकारे घातांक हा टॉपिक वरचे आपण वारंवार आलेले प्रश्न बघितलेत. कशी वाटली सिरीज ह्याची कमेंट नक्की करायची. चला आज आपण इथे थांबूया, भेटूया परत नवीन भागामध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय, टेक केअर. एकच सांगल, ऑल द बेस्ट. रिव्हिजन करा, रिव्हिजन करा, रिव्हिजन करा. चला बाय बाय.